राज ठाकरेंना मारण्याचा कट। आम्ही 10-12 नंबर लावले होते हेड ऑफिसला, ते आम्ही इंटरसेप्ट करत होतो, ऐकत होतो। अचानक साहेबांचं त्याच्यात डिस्कस व्हायला लागलं। एनडीटीव्ही मराठीवर खळबळजनक खुलासा। माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा एक्सक्लुझिव्ह। मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे मुंबई पोलीस आजपर्यंत सातत्याने करत आलेले आहेत। काही पोलीस अधिकारी असे आहेत की ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून मुंबई सुरक्षित ठेवलेली आहे। त्यांच्याबद्दल काही वादही झाले, मात्र ते आजही चर्चेच्या केंद्रस्थानी असतात। अशा पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत प्रदीप शर्मा, ज्यांना आपण आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे। सर, तुमचं स्वागत आहे। एक पिक्चर येतोय अब तक 112 म्हणून, आणि हा तुमच्या जीवनावर बेतलेला आहे असं सांगण्यात येते। नेमकं काय आहे या चित्रपटामध्ये? प्रेक्षकांना नेमकं काय बघायला मिळेल? आतापर्यंत माझ्यावर 3-4 पिक्चर आलेले आहेत। मराठीत रेगे म्हणून आलाय, अभिजित पानसे यांनी केलेला। त्याच्यात सगळ्या फॅक्ट्स खऱ्या नव्हत्या, काही काल्पनिक होत्या, कमर्शियल होत्या। मॅक्झिमम म्हणून सोनू सूदने माझ्यावर एक म्हणजे कबीर कौशिक डायरेक्टर त्यांनी काढलेला, अब तक 56 आलेला। आत्ता अब तक 112 म्हणजे 56च्या डबल, तर म्हणून त्याचं नाव अब तक 112 ठेवलेलं आहे। ज्या अनटोल्ड स्टोरीज आहेत आतापर्यंत, पोलीस म्हटलं म्हणजे पोलीस ऑफिसर ज्यांच्यावर फिल्म निघाल्यात, एन्काउंटर्स हे ते सगळं व्हायलन्स, हे म्हणजे तो पोलीस ऑफिसर हे सगळं करत असताना त्याच्या घरावर काय परिणाम होतात, त्याची फॅमिली कशी डिस्टर्ब होते, तो तर डिस्टर्ब असतोच। कारण माणसाला मारायला, क्रिमिनल शेवटी माणूसच असतो, त्याला मारायला कोणालाही आवडत नाही। त्याला देवाने या जगात आणलेलं आहे, पाठवलं आहे। आम्हाला काय अधिकार नाही त्याला मारायचा, पण अनअवॉइडेबल सर्कमस्टन्स म्हणून हे सगळं घडत असतं। तर ते सगळं करत असताना त्याच्या मनात काय चालू असतं, त्याची फॅमिली किती सफर करते, आणि काही अनटोल्ड स्टोरीज आहेत की ज्या म्हणजे कधी जगासमोर आल्या नाही, त्या याच्यात दाखवल्या गेल्या आहेत। उदाहरणार्थ आता एखादा गँगस्टर आपण मारतो, तो गँगस्टर कसा होतो, तो त्या गँगमध्ये कसा ॲडमिट होतो, म्हणजे गँगमध्ये भरती कसा होतो हे वगैरे। तर एक सादिक काल्या म्हणून आम्ही मारलेला होता, त्याला मारलं होतं 12 डिसेंबर 1997ला। मला तारखा वेळ, कारण एका ऑपरेशन मागे कमीत कमी 3 ते 6 महिन्याचा कालावधी जात असतो कमीत कमी। एका गँगस्टरला तर मी 10 वर्ष शोधत होतो। काय सांगता? 10 वर्षांनी त्याला मारलं होतं। ओके, हां। सादिक काल्या दाऊद गँगचा मेन शूटर होता। 22 मर्डर्समध्ये तो स्वतः त्यांनी फायरिंग केलं होतं। अच्छा, म्हणजे कॉन्स्पिरसी वगैरे नाही, स्वतः फायरिंग केलं होतं। येऊन 22 लोकांचा त्यांनी मर्डर केला होता, आणि वॉन्टेड होता तो, कधी पकडला गेला नव्हता। तर तो गँगमध्ये कसा आला आम्ही माहिती काढत गेलो, तर पहिलं तो गवळी गँगमध्ये होता, पण गवळी गँगमध्ये असताना त्याला जास्त पुढे यायला मिळालं नाही, त्याचं नाव झालं नाही। कारण गवळी गँगमध्ये सगळे डिवोटेड लोक होते। कोणाचं काम आलं, अरुण गवळीने विचारलं तर सगळे हातवरती करायचे, मी करणार, तर याचा नंबरच लागायचा नाही। अच्छा, म्हणजे जसं विडा उचलला हां, तर सुपारी अच्छा, हां, कोण सुपारी घेणार, SP म्हणतं त्याला, SP मी घेणार, ते 5-7 लोक करायचे, याचा नंबर यायचा नाही। त्याचा इफ्तिखार असं काहीतरी, याचा एक बहिणीचा नवरा होता, तोही त्याच्या गँगमध्ये होता। त्यांनी त्याला सांगितलं की असं यार, अपना तो नंबर ही लगता नहीं इसमें, अपन भाई कब बनेंगे बोले। तो बोले और अपन अपनी गँग में जाएंगे बोले। मग तो इस्माईल मलबारी म्हणून एक दाऊदचा मोठा गँगस्टर होता, त्याचा कोर्टात मर्डर झाला होता। अच्छा, तर तो रिक्रूट करायचा आतमध्ये राहून। तर हे लोक त्याला जाऊन भेटले आणि छोटा शकीलचा नंबर घेतला। यानी फ़ोन केला छोटा शकीलला, सादिक काल्याने, कि भाई मेरे को अपनी गैंग ज्वाइन करनी है, अपने वालों को उधर कुछ वैल्यू नहीं है, ऐसा तसा। ती हिंदू मुस्लिम होता थोड़ा। तो बोले ठीक है, लेकिन तेरे को गवली ने इसमें मेरे पास नहीं भेजा है, ये मैं कैसे विश्वास करूं? तो बोले भाई बोलो क्या काम करना है, कर दूंगा।
तो बोले तेरा जो बहनोई है ना गौली गैंग में, उसको मार। बोले ठीक है भाई। बोले वेपन भेजो। वेपन नहीं बोले, तू उसको चॉपर से मारेगा। सादिक कालाने त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला बोलावलं तिखारला, आगरीपाड्याच्या हद्दीत त्याला कापलं, बहिणीकडे गेला की मी त्याला असं असं मारलं आहे, आय एम व्हेरी सॉरी, या हे वर्ड होते, आणि तो घरातनं निघून गेला. आणि डायरेक्ट हे सगळं गजबजलेल्या भागात झालं. हां, संध्याकाळी 8 वाजता. काय सांगता? हां, अशा काही ज्या स्टोरीज, अनटोल्ड स्टोरीज आहेत ना, त्या अशा या फिल्ममध्ये आहेत. एक गोष्ट लोकांना नेहमी प्रश्न पडतो की जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात, एन्काउंटर केला, शेवटी समोरचा पण माणूसच असतो. कुठेतरी मनात एखादी गोष्ट खात राहते की आपण जे केलं ते चूक केलं, पण दुसऱ्या बाजूला कर्तव्य करावं लागतं. असं कधी मनस्थिती होते? आणि याच्यात असं आहे की मरता क्या न करता, तो मरतो का मी मरतो, तर तो मरावा, मी तर एटलीस्ट जिवंत राहावं असं आहे. ओके. हे प्रिन्सिपल आहे. कारण इट्स अ क्वेश्चन ऑफ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. त्याने पहिले फायर केलं तर मी मरणार, मी फायर केलं तर तो मरणार. जो अलर्ट असतो, ॲक्टिव्ह असतो, प्रॉपर असतो, डिसिप्लिन असतो, तो जिंकतो. तुम्ही म्हटलं सेकंदाचा क्वेश्चन ऑफ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, सेकंद पण नाही. तुम्हाला असा कधी प्रसंग आलाय की सेकंदात तुम्ही वाचलाय, तुमचा जीव वाचलाय? हो, वाचलाय. मी 3 टेररिस्ट मारले होते. अच्छा. मी CIAला होतो. तर ट्रेन ब्लास्ट झाले होते हो. 2006. घाटकोपर ट्रेन ब्लास्ट? हां, घाटकोपर ट्रेन ब्लास्ट का मुलुंड 2003ला मुलुंड ट्रेन ब्लास्ट. मुलुंड ट्रेन ब्लास्ट. त्याच्यामध्ये जे वॉन्टेड होते ते पाकिस्तानी होते, 2 पाकिस्तानी आणि 1 काश्मीरी. तर त्यांना पकडायला आम्ही गेलो. दुपारी 12 वाजता ते लोक महानंदा डेअरी गोरेगावला आहे, हायवेला आहे, तिथे येणार. काहीतरी त्यांचा प्लॅन होता, बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर अटॅक करायचा त्यांचा प्लॅन होता. ओके. तर त्यांच्याकडे अशी इन्फॉर्मेशन की AK-57, AK-47, ग्रेनेड्स वगैरे सगळं आहे. गाडी नंबर आमच्याकडे होता. तर सत्यपाल सिंग साहेब जॉईंट CP होते आणि RS शर्मा कमिशनर होते. त्यांनी सांगितलं, बाबा सांभाळून जा, म्हणजे आपल्या लोकांना काय होता का नाही अशी काळजी घ्या. आम्ही इन्फॉर्मेशनला प्रॉपर पॉलिश केलं होतं, कशी येणार, कुठल्या साईडने येणार, कुठे जाणार, ते सगळं आम्ही व्यवस्थित करून वरिष्ठांनी सांगितलं की ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका, बुलेट प्रूफ जॅकेट घालून जा. तर मी आणि माझे सहकारी बुलेट प्रूफ जॅकेट घालून गेलो. तर माझ्या बुलेट प्रूफ जॅकेटला 2 AK-47च्या गोळ्या लागल्या होत्या. ओके. हां, ते 3 अतिरेकी दुपारी 12 वाजता आम्ही न्यूट्रलाइज केले होते. ते देवर प्रोसिडिंग टुवर्ड्स मातोश्री, कलानगर. तेव्हा 1 सेकंद जरी इकडे तिकडे झाला असता तरी. हां, म्हणजे ती इथल्या जागी गोळी इथे लागली असती तर इथे तर काय बुलेट प्रूफ जॅकेट नाही. त्यावेळी मला उद्धव साहेबांनी चहा प्यायला बोलवलं होतं. ओके. हां, आणि आता साहेबांना भेट घालून ठाकरेंचा विषय निघाला, तुम्ही आज राज ठाकरेंना भेटलात. भेटलो. राज ठाकरेंना या आधी पण तुम्ही भेटलेला होता, त्यांनी बोलवून घेतलेलं होतं तुम्हाला, कारण राज ठाकरेंच्या जीवाला धोका निर्माण झालेला होता आणि तो मुंबई पोलिसांमुळे आणि तुम्हाला मिळालेल्या परफेक्ट माहितीमुळे तो टळलेला होता. ते नेमकं काय होतं? कोण त्यांच्या जीवावर उठलेलं होतं? ते डिटेल तर मी सांगू शकत नाही. इट्स अ पार्ट ऑफ एन ऑपरेशन. पण आम्ही 10-12 नंबर लावले होते हेड ऑफिसला. ते आम्ही इंटरसेप्ट करत होतो, ऐकत होतो. अचानक साहेबांचं त्याच्यात डिस्कस व्हायला लागलं. अच्छा. आणि म्हणजे त्यांच्या जीवाला धोका आहे. आणि राजसाहेब त्यावेळी कोकण दौरा करणार होते. तर आम्ही ही सगळी माहिती आमचे जॉईंट CP क्राईम मीरा बोरोनकर मॅडम होत्या, त्यांना सांगितली. मग त्यांनी AN रॉय कमिशनर होते, त्यांना सांगितले. मग कमिशनर साहेबांनी राजसाहेबांना सगळं ब्रीफ केलं आणि त्यांना सांगितलं अवॉइड करा तिकडे जाणं. असं बऱ्याच वेळा घडायचं. एकदा नारायण राणे साहेबांचं असं झालं होतं. दाऊद गँग त्यांच्या मागावर होती. ओके. तर ते सिंदूरला वगैरे जाणार होते. त्यावेळी मी त्यांना इन्फॉर्मेशन दिली होती की सर थोडं हे करा, काळजी घ्या म्हणून. प्रेम शुक्ला जे आता BJPचे प्रवक्ते आहेत, साकीनाकाला राहायचे, म्हणजे राहतात ते, त्यांच्या घराखाली पण दाऊदचे शूटर पोचले होते. ओके. तिथून आम्ही त्यांना त्यावेळी पकडलं होतं. तुमच्या मते सगळ्यात धाडसी ऑपरेशन
तुमच्या आयुष्यातलं कोणतं होतं की पाठी वळून बघताना की ही रिस्क जर एकदा विचार केला असं नसती घेतली तरी चालली असती? नाही, असे बरेच ऑपरेशन होते आणि एकदा युनिफॉर्म घातला तर उद्याचा विचार नाही करत, आपण त्या क्षणाचा विचार करतो आणि प्रॉपर प्रिकॉशन्स घेऊन आम्ही ऑपरेशन्स करतो. ते टेररिस्ट लोकांचं ऑपरेशन होतं, त्याच्यात हे झालं होतं. नंतर सुभाष माकडवाला म्हणून दाऊदचा एक मोठा शूटर होता, ओके. सुभाष कुंची कुर्वे, हो. हां, विक्रोळीचा. त्याला आम्ही पकडायला गेलो. मी होतो, साळसकर होता. तर त्याच्याकडे 6 मे 1993ला संध्याकाळी 7 वाजता त्याचं आमचं हे झालं होतं. त्याच्याकडे त्यावेळी AK-56 होती, फोल्डेड. ती पण ओके. AK-56 फोल्डेड. त्यावेळी मुंबई पोलीसकडे AK-47 सुद्धा नव्हती. AK-56 म्हणजे AK-47चं पुढचं व्हर्जन. मुंबईकडे फक्त मुंबईकडे त्यावेळी कार्बाईन्सच होत्या. माझ्याकडे कार्बाईन होती, तर त्याला आम्ही म्हणजे न्यूट्रलाइज केलं होतं. आता साळसकर साहेबांचं आम्ही ही टीम वाचली होती, कारण त्याच्याकडे AK-56 होती. त्यांनी ब्रश फायर फक्त केला असता, त्याला चान्स मिळाला असता. त्याच्या लॅपवर अशी ठेवली होती. त्याला उचलायच्या आतच नाही, गाडी चालवत होता तो. ओके. गाडी थांबवली त्यांनी, आम्ही त्याची गाडी ठोकली. तो असं करायला गेला. आम्ही ओके. हां, म्हणजे मी 13 गोळ्या त्यावेळी फायर झाल्या होत्या. 13 गोळ्या? हां, ऑटोमॅटिकवर होतं कार्बाईन. त्यावेळी पण वाचलो होतो, आम्ही सगळे वाचलो होतो. तुम्ही साळसकर साहेबांचा उल्लेख केला, सगळे तुम्ही धाडसी ऑफिसर होतात, पण चित्र असं रंगवलं की तुमच्यात वितुष्ट आलाय, तुमच्यात शत्रुत्व झालंय. वितुष्ट शत्रुत्व असं काही नव्हतं, पण ते इन्फॉर्मंट लोकांवर, म्हणजे कोण कोणाचा इन्फॉर्मंट, कोण कोणाला इन्फॉर्मंट देतो, मग त्याला आपल्याकडे कसं वळवायचं, त्याच्यावर थोडे वाद होते आमचे. बाकी वाद कसले नव्हते. मी जेव्हा मुंबईत आलो पहिल्यांदा, मी बेसिकली धुळ्याचा. माझे वडील प्रोफेसर होते धुळ्याला. मी शिकलो वगैरे, सगळं माझं शिक्षण तिथेच झालं, मराठीत झालं. अच्छा. मराठी मीडियम 10वीपर्यंत होतो मी. तर मुंबईत आलो तर साळसकर आमचा बॅचमेट. पोलीस ट्रेनिंग कॉलेजला SS म्हणून एकच ग्रुप असायचा. साळुंके, साळसकर, शर्मा, सपका, अशी म्हणजे एक बॅच असते. तर त्याच्या घरी थांबलो होतो मी 1 महिना. त्याच्या घरचं जेवण खाल्लं होतं मी. 1 महिनाभर होतो. नंतर मला क्वार्टर मिळाला, तिथे शिफ्ट झालो. तर मित्रच होतो, म्हणजे परसेप्शन तयार करतात. पण साळसकर साहेब गेल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? वाईट तर वाटणारच, कारण तुमचे मित्र होते ते. हो. मी त्यावेळी इथे होतो देहरादूनला. तिथून फ्लाईट घेऊन आलो होतो त्याच्या अंत्येष्टीला. ओके. आणि घरी गेलो होतो, आईला वगैरे भेटलो होतो. वाईट झालं पण. अरे ऑफकोर्स, एक म्हणजे एवढा धाडसी ऑफिसर मरायला नको होता. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण एक प्रश्न नेहमी मनात येतो की एन्काउंटर स्पेशलिस्टवरनं खूप सारं राजकारण झालं. जर एन्काउंटर स्पेशलिस्ट नसते पाठी वळून बघताना, तर आज मुंबई कशी असती? गव्हर्नमेंटची पॉलिसी असते. 98ला पोलीस कमिशनर ऑफिससमोर एक कुठलं तरी मोठं शोरूम आहे, बऱ्याचशा कोणतरी, त्याला दिवाळीच्या दिवशी मारलं होतं 1 दिवस अगोदर एक्सटॉर्शनसाठी, छोटा शकील गँगनी. आणि सगळ्या CP ऑफिस समोर, कमिशनर ऑफिस समोर, कदाचित रूपम शोरूम होतं. तर त्यावेळी सगळ्या व्यापारी लोकांनी मुंबईच्या, महाराष्ट्राच्या काळी दिवाळी साजरी केली होती. अच्छा. ब्लॅक दिवाळी आजपर्यंत कधी साजरी केली नाही हिंदू माणसाने. तर एवढं देशात होती या लोकांचे दाऊदचे Dचे ब्रेसलेट लोक घालायचे, लॉकेट घालायचे चेनमधले, बेल्ट तसा असायचा. एवढं प्रस्त होतं गँग्सचं. तुम्हाला धमकेही आले असते? धमक्याला मला 93पासून प्रोटेक्शनच आहे. मी प्रोटेक्शनमध्येच जगतोय, आजही प्रोटेक्शनमध्येच जगतोय मी. माझ्या मुली शाळेत जायच्या पहिल्यापासून आत्तापर्यंत प्रोटेक्शन. म्हणजे एवढे आम्ही म्हणजे हे झालो होतो, म्हणजे एवढा थ्रेट्स होत्या. टेररिस्ट, मी इंटरनॅशनल ड्रग ट्रॅफिकर्स काही न्यूट्रलाइज केले होते, तर त्याच्यामुळे थ्रेट्स यायच्या. आता एक थ्रेट्सचा एक किस्सा सांगतो मी. नार्कोटिक सेलला होतो मी
2003ची गोष्ट आहे. क्राईम ब्रांचचा एक ब्रांच म्हणून नार्कोटिक सेल होती त्यावेळी. नार्कोटिक सेलला होतो. तर दाऊदवर एकदा फायरिंग झाली होती नागपाड्याला. तर त्याला एक खालिद पेहलवान म्हणून होता, तो समोर आला होता. त्याच्या पायाला गोळी लागली होती. ओके. म्हणजे असं होतं की बाबा त्याने दाऊदला वाचवलं. म्हणजे तो दाऊदचा एकदम खास त्याचा जीव वाचवला. मग दाऊदने त्याला दुबईला शिफ्ट केलं. आहे दुबईलाच येतो अजून. तो पावडरचा धंदा म्हणजे नार्कोटिक्सचा धंदा करायचा. ब्राऊन शुगर हे ते सगळे. तर मी नार्कोटिक्सला असताना सूरसाहेब म्हणजे DCP होते, नाही हेमंत करकरे साहेब. ओके. हां, ते हे होते. तर 5 किलो ब्राऊन शुगर मी त्याच्या नातेवाईकडनं मदनपुराल ते ग्राउंड आहे ना समोर, हो. तिथे ट्रॅप होता, तिथे पकडले मी. घरी गेलो, एक प्रोसिजर असते, पकडलं तर घरी सर्च करायची, घरी काय मिळतं का, त्यांनी ठेवलं आहे का, ऑफिसेस वगैरे सर्च केले आणि आम्ही आलो. तर एवढी चरबी त्या माणसाला. तो त्यावेळी फोन मोबाईल तर नव्हते. त्यांनी माझ्या एका मित्राला फोन केला. ओके. हाँ, शोधून कि PS को बोलो उसके घर में मैं छोकरे घुसाने वाला हूँ. तो माझा मित्र म्हणजे माझा इन्फॉर्मंटच होता. तो होता. बोले तू उसको जानता है क्या? बोले तू ये फालतू बकवास कर रहा है, जानता है क्या तू PS को? बोले बोल देना तुम. बोले मैं बोल दूंगा, रिपरकशन देखना बोले. तर मी 5 टीम तयार केल्या. त्याचे जेवढे घर ऑफिस सगळे सील करून टाकले होते. बराच शस्त्रसाठा नंतर मिळाला होता. त्याला तेवढं उद्ध्वस्त करून टाकलं होतं. असे थ्रेट्स आम्हाला येत असतात. पण आपण जोरात त्यांना उत्तर दिलं की घाबरतात, पळून जातात. सायकोलॉजी आहे. तसंच तुम्ही ईंट का जवाब पत्थर से देना तसंच पडता है. तुम्ही दाऊदच्या भावाला त्याच्या घरात घरात घुसून पकडलेलं मारलं होतं. होतं. हां, अजून आतमध्ये येतो. ते कसं पकडलेलं? दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हा बेसिकली दुबईला होता. तिथून डिपोर्ट झाला, त्याला अरेस्ट केलं गेलं. 5-6 वर्ष तो आतमध्ये होता. सारा केसमध्ये. ती सारा कॉम्प्लेक्स आहे ना, त्याच्या केसमध्ये. तर नंतर मी ठाण्याला पोस्टिंग झाली माझी 2017ला. तर तिथे हा रॅकेट चालवायचा. बिल्डर लोकांना धमक्या, एक्स्टॉर्शन, ज्वेलर्स नाही. मग केसेस आम्ही रजिस्टर केल्या, 3-4 केसेस. आणि त्याला नागपाडाच्या इथून त्याच्या घरातनं आणणं, कारण सगळे त्यांनी आपले फिल्डिंग लावून टाकली. कोण पोलिसवाला म्हणजे तिथे नॉर्मली जात नाहीत. म्हणजे खालून तर त्याच्या घरापर्यंत 7-8 असे लोक पोलिस आहे तो बताना, पोलिस आहे जंबिम मारायला त्यांना चान्स असतो. पण मी पण 8-10 दिवस तिकडे आपले प्रायव्हेट लोक बसवले होते. ओके. हां, मग गेलो. त्याच्याच एका माणसाला घेतलं आणि कीगोल समोर जायला उभं केलं. मग ते आपलाच माणूस आहे म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. आत गेलो तर तो बिर्याणी खात होता. मला इक्बाल भाई चलो, बोले साहब बिर्याणी खालो. मला हां बिर्याणी खालो. आला तो रेस. त्यांनी काय अरेस्ट केली नाही. आम्ही त्याला पकडून आणला. त्यावेळी तो कौन बनेगा करोडपती बघत होता आणि शालीमारची बिर्याणी. तिथून त्याला आणलं. काय म्हणजे सगळे फोन ऑफ फ्रेंड, लाईफलाईन वगैरे सगळ्या संपवलं. सगळ्या संपलं. आणखी एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट असते ती म्हणजे एक तर खबरी, तुमचं इन्फॉर्मंट. दुसरी गोष्ट म्हणजे इंट्रोगेशन. आता इंट्रोगेशन हा खूप इंटरेस्टिंग विषय असतो. पिक्चरमध्ये दाखवलं जातं, टायरमध्ये घालतात, चोपतात. पण पोलिसांकडे एक विशेष कला असते, ते बरोबर माहिती काढतात. त्याला गोड बोलून, कधी कधी वेगळ्या अंगाने. तुम्हाला लक्षात राहिलेली अशी इंट्रोगेशनची पद्धत माहिती आहे का, की तुम्ही मारलं नाही पण त्याने सगळं सांगितलं? जेव्हापासून हे पोलीस ऑपरेशन चालू झाले तेव्हापासून मला मारायची कधी गरजच पडली नाही. फक्त नाव सांगितलं ना, बोल रहा है की आगे फिर कुछ हम लोग सोचे, तर सांगतात. दहशत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक वेळ अशी होती की जेव्हा अंडरवर्ल्ड, फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेट या तिन्हीचं एक कॉम्बिनेशन झालेलं होतं. आणि हे कॉम्बिनेशन खूप घट्ट होतं. आपण बघितलेलं होतं की दाऊद इब्राहिम क्रिकेटच्या मॅच बघायचा, पैसा लागलेला होता फिल्म इंडस्ट्रीमध्ये. हे सगळं नेक्सस तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त केलं. तुम्ही, तुमचे इतर सहकारी, मुंबई पोलीस
नेमकं काय होतं त्याच्यातलं? एक पिक्चर होता चोरी चोरी चुपके चुपके, त्याच्यात Correct. पैसा लागलेला होता. हे नेमकं कळलं कसं आणि हे उद्ध्वस्त कसं केलं? छोटा शकीलचा फोन इंटरसेप्शनला ठेवला होता. तर घडी बऱ्याच वेळ तो नाझिम रिझवी म्हणून एक छोटा मोठा प्रोड्युसर होता, तो त्याच्याशी बोलायचा. आणि भाई इसको फ़ोन करो, उसको फिल्म में काम करने बोलो, प्रीति जिंटा को बोलो, इसको बोलो. आमच्या लक्षात आलं आता फिल्म बनवतोय आणि फायनान्ससाठी बऱ्याचशा. मग सगळ्या लोकांना आम्ही बोलून आणलं, विक्टिम्स आहेत सगळे. मग ती केस ओपन झाली. पण ते स्वतःहून कधी काम करत होते का त्यांना सगळ्यांनाच जबरदस्ती केलेली होती? काही असे असेल की जे स्वतः काम इच्छेने काम करत असतील? स्वतःहून यांच्यासाठी नॉर्मली काही लोक सोडले तर कोण जास्त यांना हे करत नाही. ओके. आता मी म्हणतो ना, बच्चन साहेबांना, शाहरुख खानला यांना का फोन येत नाही? येत नाहीत फोन? नाही, कारण ते इन्व्हॉल्व नाहीत ना. ओके. यांनी कधी गँगस्टर फोन कोणाला करू शकतो ज्याने कधी त्यांचा सहारा घेतलेला आहे, त्याला फोन येतो. अच्छा. 99%. ओके. एक तुम्ही निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणाकडे वळलेला आहात. राजकारणात पुढे नेमके तुमचे काय प्लॅन्स आहेत? तुमच्या घरातनं किंवा तुमच्या मिसेस राजकारणात सक्रिय राजकारणात म्हणजे निवडणुकीला उभी राहणार आहे का? तुम्ही स्वतः निवडणूक लढलेला होता. नेमकं काय पुढचा प्लॅन आहे? पुढचा प्लॅन याचाच काय, आम्ही काय राजकारणी तर नाही आहे. वन्स अ पोलीस ऑफिसर ऑलवेज अ पोलीस ऑफिसर. आम्ही सोशल वर्क करत असतो. सोसायटीने ज्यांना दिलेले ते आम्ही रिपे करायचा प्रयत्न करतो. तर माझ्या 2 ॲम्ब्युलन्सेस आहेत. त्या ॲम्ब्युलन्स म्हणजे पेशंट्स नेणाऱ्या ॲम्ब्युलन्स नाहीत. त्याच्यावर MBBS डॉक्टर असतो, मेडिकल स्टाफ असतो, मेडिसिन्स असतात, जे सर्दी, खोकला, ताप, डायबिटीज वगैरे. त्या एरियामध्ये आम्ही डेज अँड टाईम फिक्स केलेले आहेत दोन्ही ॲम्ब्युलन्सचे. तिथे लाईन फिरता दवाखाना आहे फिरतात दवाखाना आणि सगळ्यांसाठी मोफत? चलता. हां, सगळ्यांसाठी मोफत. कोणी येऊन उपचार घेऊ येस, शकतो? कोणी येऊन तिथून उपचार घेतात. ओके. आणि कुठल्या पद्धतीचे उपचार? उपचार म्हणजे बेसिक उपचार. सर्दी खोकला, ताप, कोणाला काय व्हायरल, खरचटलं, जखम झाली? जखम नाही आम्ही हे नाही करत. डायबिटीज, ब्लड प्रेशरच्या गोळ्या देतो आम्ही, त्या चेक करतो. एवढी गरिबी आपल्या देशात, मुंबईत लोकांना माहीत पण नाही. म्हणजे 70 वर्षापर्यंत लोकांनी डायबिटीज चेकच नाही केला आहे. ऑल ऑफ अ सडन ते कोलॅप्स होतात, मग डॉक्टरकडे जातात, मग डॉक्टर एवढा मोठा चिठ्ठी त्यांना लिहून देतात आणि त्यांना माहिती पडतं आपल्याला डायबिटीज. तसं ब्लड प्रेशर. आम्ही ते बेसिकली त्यांना म्हणजे थोडी अवेअरनेस करून देतो, सेमिनार्स घेतो. आणि ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत मेडिकलच्या, चांगल्या योजना आहेत गव्हर्नमेंटच्या, त्यांना आम्ही मदत करतो. लोकांना माहिती नसतं की बाबा फुले योजना आहे, राजीव गांधी योजना आहे, त्याच्यात हार्टची ऑपरेशन्स वगैरे होतात. ते आम्ही त्यांना फॅसिलिटेट करतो, ॲडमिशन करतो हॉस्पिटलला. त्यांचे जे ऑरेंज, येलो रेशन कार्ड्स आहेत त्याच्याने त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देतो. आता या गव्हर्नमेंटच्या अशा योजना आहेत की जे सगळे हॉस्पिटल्स हे धर्मादाय हॉस्पिटल्स आहेत, चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत. तिथे काही बेड्स असतात गरिबांसाठी, राखीव असतात, पण लोकांना माहिती नसतं आणि ते काय दाद लागू देत नाही. तिथे पण आम्ही मदत करतो. ओके. तुम्ही गव्हर्नमेंटचा उल्लेख केला म्हणून, जर गव्हर्नमेंटची योग्य साथ मिळाली असती तर आज दाऊद भारतात तुरुंगात असता का? साथ तर होती, पण तो पाकिस्तानला आहे बेसिकली. ओके. हां, तर त्याला तिथेच मारणं एक ऑप्शन आहे. असा प्लॅनही झालेला होता? हां, चालू असतं, अजून चालू असेल. पण जर तुम्ही ज्या काळात होतात त्या काळामध्ये सरकार बदलल्यानंतर एन्काउंटर स्पेशलिस्टना जो बॅकअप मिळायला हवा होता, प्रोटेक्शन मिळायला हवं होतं, ते मिळालं नाही. कुठल्या वर्षी? काँग्रेसच्या हां, त्यावेळेस नव्हतं मिळालं. आम्हाला आत टाकलं गेलं. जो गुन्हा मी केलेला नाही, लखनभाई एन्काउंटर मी केलेला नव्हता. कुठलंही आपण एन्काउंटर ऑपरेशनला जातो, एक्सचेंज ऑफ फायर होतं. समजा समोरचा इंज्युअर्ड झाला, त्याला आपण ॲडमिट करतो हॉस्पिटलला. सेल्फ डिफेन्समध्ये पोलीस ऑफिसर फायर करतो आणि आपण मग ती जी टीम असते ती एंटायर टीम जाते पोलीस स्टेशनला आणि कंप्लेंट लॉन्च करते
यांनी आम्हाला ड्युटीवर असताना मारायचा प्रयत्न केला. बरोबर. 307 रजिस्टर करते. तर मी नव्हतोच त्या टीममध्ये आणि आय वॉज अरेस्टेड. हे सगळे प्रसंग आपल्याला चित्रपटात बघायला मिळतील. हां, ऑफकोर्स बघायला मिळते. धन्यवाद सर, तुम्ही स्टुडिओत आलात. थँक्यू. सगळी माहिती दिलीत, मन मोकळेपणाने बोललात. खूप खूप आभार.